जोडतो अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियात चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सकल संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही आता थोडं पुढं बोलतोय आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावा असं उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातोय याचं तुकोबऱ्यांच्या नावाची भूपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो या तुकोबऱ्यांची ख्याती कायवर नाही थोडा परिहार देतो आदरणीय कैलासवासी मदनसिंग परदेशी यांची आजची श्राद्ध तिथी आहे त्यांचं सगळं कुटुंबीय त्यांचे चिरंजीव त्यांच्या सुना त्यांची पत्नी त्यांचे पुतणे त्यांच्या मुली या सगळ्यांनी एकत्रात येऊन तथा त्यांचं नाव आहे अनिल सिंग परदेशी वडिलांच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनातल्या स्मृती जागवण्याकरता श्राद्धतिथी हा एक असा मुद्दा आहे दशक्रियेचं तिसऱ्याचं कार्याचं जरी पिंडदान झालं तरी श्राद्धतिथीचं पिंडदान होस तोपर्यंत त्या आत्म्याला सद्गती मिळत नाही तथा शांती भेटत नाही पण श्राद्ध तिथीच्या दिवशी हरिभजन झालं हरिकीर्तन झालं आणि हरिभजनामध्ये हरिकीर्तनामध्ये तो आत्मा निघाल्यानंतर तो मोक्षाला प्राप्त होतो तो शांत होत असतो भगवान परमात्मा अर्जुनाशी बोलताना सहज बोलतात की अर्जुना अंतकालेचे मामेव स्मरणयुक्त वा कलेवरम अंतकाळी जाता जाता जो माझं भजन करत जातो तो सत्य लोकाला पोहोचत असतो आणि म्हणून आपणास कथा खूप आठवतात की वेश्या गणिका ती सत्य लोकांनी आदी आदी सगळे मुद्दे आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांच्या चिरंजीव अनिल सिंग परदेशी आदी त्यांचे सर्व कुटुंबीयांनी हा केलेला या कार्याचा या श्राद्धतिथीचा हा खटाटोप आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातली खूप दिग्गज मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यांनी टाळ घेऊन नुसतं उभं राहिलं तरी कीर्तनकार घाबरला पाहिजे असे आमचे आबा म्हणा नाही ही सत्य परिस्थिती आहे बरं ही सत्य परिस्थिती आहे आयुष्य परमार्थाशी वेचलं लहानांच्यापासून खूप मोठ्यांच्यापर्यंत सात संगती केल्या जे मोठ्या कीर्तनामध्ये चांगल्या सृष्टीमध्ये जे गायचं तेच लहानांच्या कीर्तनामध्ये त्याच पद्धतीनं गायचं मला मगाशी प्रकाश महाराजांची माझी भेट पहिलीच झाली आणि मला खूप स्वभाव आवडला आणि एक सांगू वारकरी संप्रदायामध्ये कला किती मोठी आहे हे खूप महत्त्वाची नाही त्या कलाकाराच्या अंगी नम्रता किती मोठी आहे हे खूप महत्त्वाची आहे काळ बदलत 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 निघाला तुम्ही जुनी मंडळी आपण जुनी माणसं मी 35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो माझ्या वडिलांची मिराशी गा देवा माझ्या पाठीमागची खूप मोठी परंपरा आहे वैकुंठवासी गुरुदेव पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली ही ज्यावेळेला मंडळी मी माझ्या लहानपणापासून काही मंडळी पाहिली याच्यामध्ये अशी काही मंडळी पाहायला मिळतात वारकरी संप्रदायामध्ये थोडासा काळ बदलला गेला संकेत महाराज त्या कलाकारांना आता धोतर म्हणजे काय हे माहीत नाही आणि नेसता सुद्धा येत नाही मला खूप बरं वाटलं प्रकाश महाराज भेटले आबा भेटले स्वभाव खूप आवडला आणि संकेत महाराजांचा रात्रीच मला फोन आला बाबा तुम्ही येत आहे सकाळी आमचा फोन झाला खूप गोड हात आहे खूप गोड हात आहे 1-2च आवर्तन अशी सुंदर तुम्ही वाजवली खूप आवडली हे पाहिजे हो कीर्तनामध्ये किती वाजवायचं हे त्या कलाकाराला कळालं पाहिजे
आता किती वाजवतात हा भाग वेगळा आहे. मला थोडंसं क्षमा मागून या गोष्टी बोलेल, पण इतका विचित्र काळ निघाला आबा की रामकृष्ण हरीपासून जय विठ्ठलपर्यंत त्यांचा माईकच सेट होत नाही पकवाजांचा. हो, सेटच होत नाही. जय विठ्ठल झालं तरी मी त्याला म्हणतो आता झालंय जय विठ्ठल, सेट करत बसलो बा तू आता. एवढे विक्षेप करतात, त्यांच्या लक्षात येत नाही की साथी करता, कीर्तनाच्या भजनाच्या साथी करता आपण वाजवतोय, आता त्यांच्या साथी करता आम्हाला गावं लागतंय. ही दुर्दैव आमचं. खूप बरं वाटलं संकेत महाराज विणेकरी छानच आहे. तुम्ही टाळकरी मंडळी भागातली आणि गावातली टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीम तर खूपच सुंदर आहे. आणि ज्यांचा आमचा यूट्यूब आहे तिथे हरिभक्तीपर आहे उद्धव भाऊ खूप लांबून आलेत. संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यातून हा माणूस सकाळी 6 वाजता निघून 10 वाजता नांदूर शिंगोट्याला पोहोचतो. मी कमाल केली बाबा, तुम्हा लोकांची खूप कमाल केली बाबा. केवढी ओढ आहे, केवढी ओढ आहे. खूप छान आहे. आपल्याकरता खूप वेळ चांगला आहे. आत्ता कुठं 11:15 वाजतायत, आपल्याला 12:15ला थांबायचे. अजूनही माझ्याकडे 1 तास 1.25 तास खूप चांगला आहे. एका तासामध्ये तुम्हाला छानसा मी अभंगाचा भावार्थ सांगतो. वक्त्याकरता तासभर खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काही 40 मिनिटाचं टिपण पाठ करून आलेलो नाही. खूप तुम्हाला मी सुंदर मुद्दा, एक छानसा अभंग तुमच्या पुढे मांडलेला आहे. याचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करतो. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे की पूजनीय कैलासवासी मदनसिंग परदेशी यांना भावपूर्ण ही कीर्तनाची आणि यांच्या गाण्याची वाजवण्याची श्रद्धांजली आहे. आपण त्याच्यामध्ये समरस होऊन सुंदर असं भजन करावं. मी अभंगाच्या भावार्थाशी येतो. विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला संगत राहावं की वेदाचा तू अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबरायांना झाली. मी आवर्जून बोलेन, वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले तुकोबराया. जसं आपण गुरु परंपरेच्या अभंगामध्ये पुढे बोलून जातो की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवा सार चोजविले, इथपर्यंत आपण येतो. आणि इथं माझ्या संत ज्ञानोबरायांनी नाथ संप्रदायाला थोडासा फाटा दिला आणि वारकरी संप्रदायाची उभारणा केली गेली. संत ज्ञानोबा ते संत तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम मोठं कठीण इतकं मजबूत करावं. बहिणाबाई म्हणतात, हो ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला असे कळस. ज्ञानोबा ते तुकोबा मधील संतांनी, तात्कालीन संतांनी या मंदिराचं काम इतकं कठीण इतकं मजबूत केलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबरांचा अवतार झाला आणि कळस म्हणून तुकाराम महाराज झाले. आणि याची खरी प्रचिती आम्हाला संत निळोबरायांनी सांगावी की जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. इथं संप्रदाय खरा उभा राहिला गेला. ज्ञानोबरायांच्या पासून होता नाही असं नाही, पण संप्रदायाला खरं अगदी महत्व ओ संत तुकोबरायांच्यामुळे निर्माण झालं गेलं. आणि बघता बघता हो याच तुकोबरायांचा ओ गळ्यातला विणा त्याकालीन मल्लाप्पा वासकरांच्या गळ्यामध्ये गेला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पहिली फडपरंपरा निर्माण जी झाली ती वासकरांची झाली. पहिली देहूचा वेगळा झाला आणि तदनंतर मग पुन्हा खूप निर्मिती झाली. मग शिरवळकर झाले, आजरेकर झाले, इंचगिरी झाले, आधी आधी फड निर्माण झाले गेले, स्वतंत्र फड निर्माण झाले. पण मूळ पहिला फड आहे तो वासकरांचा फड निर्माण झाला. आणि मी हे सगळं का सांगतो, आपणा सर्व गोष्टी माहीत असाव्या त्या. आणि वारकरी संप्रदाय एक चांगली बळकटी मिळाली गेली. याचा अर्थ या वारकरी संप्रदायाला व ज्ञानोबा तुकोबांचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचा जय जयकार मिळाला गेला की या महाराष्ट्रातली खूप मोठी महान संत मिळाले गेले. तसं पाहिलं तर आबा मी पुणे जिल्ह्याला खूप मानतो
की पुणे जिल्हा खूप खूप कुठं त्या पुणे जिल्ह्यानं एवढं मोठं पुण्य केलं होतं कोणास ठाऊक. मला खूप आदर वाटतो त्या पुणे जिल्ह्याचा. याचं एकच कारण की पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आहेत. ऐका, इकडं बघा, मुलंच आहेत ती, आपण मुलं नाही. पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबा आहेत. हे पुणे जिल्ह्याचं भाग्य आहे असं समजावं लागेल. आणि इतकंच नाही तर पुढे गेलं की पुणे जिल्ह्यामध्ये सासवडला सोपान काका सुद्धा आहेत. असं सहज बोलून गेलो परवा हिंजवडीच्या कार्यक्रमामध्ये मी. पुणे जिल्ह्याचा खूप मला अभिमान वाटतो. ज्ञानोबा तुकोबा तुमच्या जिल्ह्यात आहेत. त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या, मला खूप बरं वाटलं. नाही तुम्ही वाजवू नका, तिने वाजवलेलं सांगतोय मी. त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या म्हणून थोडी फिरकी घेतली शब्दाची. पुणे जिल्ह्यातला मला खूप मोठा अभिमान वाटतो. ज्ञानोबा तुकोबा पुणे जिल्ह्यात आहेत आणि मी पण सातारा जिल्ह्यातले, मलाही खूप मोठा अभिमान वाटतो. हैबत बाबा माझ्या जिल्ह्यातले आहेत असं म्हणलो. पण याच्यापेक्षा आणखीन पुढं सांगावं तर या नाशिक जिल्ह्यामध्ये, हा नगर जिल्ह्यामध्ये ज्याला आपण येतो ना, आजही खूप खूप मोठ्या साधू संतांचं दर्शन घडत असतंय. मगाशीच मला प्रकाश महाराजांनी खूप छान दर्शन दिलं. मला भेटवा बरं का त्यांना, माझी विनंती आहे तुम्हाला. सेवेकरता नाही पण दर्शनाकरता मला बोलवा. खूप मोठी माणसं आहेत. असो, या वारकरी संप्रदायाला एक गजर मिळाला ज्ञानोबा तुकोबा यांचा. एक थोडासा मुद्दा मी बोलून जातो. आळंदी ते पंढरीची वारी खूप लहानपणापासून आम्ही करतो किंवा मी करतो, तुम्ही करता. मला त्या काळामध्ये मोठा एक प्रश्न पडायचा की पंढरीच्या वारी करता निघालो, पांडुरंगाच्या भेटी करता निघालो, पण हा लाखो समाज पांडुरंगाचं भजन करत नाही, देवाचं भजन करत नाही, तर ज्ञानोबा तुकोबांचा जय जयकार करत पंढरीपर्यंत पोचतो. याचं मला कोडं सापडत नाही. अरे निघालो जगाच्या बापाला भेटायला आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर का, हा मोठा प्रश्न आहे. मला पण ज्यावेळी मला एक चरित्र पाहायला मिळालं आणि मग त्या चरित्रामध्ये मला उल्लेख पाहायला मिळाला, त्यांचं नाव आहे पंढरीचे प्रल्हाद बुवा बडवे, हे त्यांचं नाव आहे. पंढरीला भगवान परमात्माच्या महाद्वाराच्या दक्षिण द्वाराला प्रल्हाद बुवा बडव्यांचं घर आहे. कधी गेला तर आवर्जून दर्शनाकरता जावा. प्रल्हाद बुवांची समाधी मोठी छान आहे. प्रल्हाद बुवा बडवे हे भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त. काकड आरतीपासून शेजार आरतीपर्यंत विधिवत पूजा अर्चा ही प्रल्हाद बुवा बडव्यांनीच करू जाणं. आणि प्रल्हाद बुवा बडवे संध्याकाळची शेजार आरती करायला आले. महाद्वार उघडलं गेलं आणि आत गेले. ज्योती लावल्या गेल्या, दिवे लागले गेले आणि प्रल्हाद बुवा बडव्यांनी सुंदर अशी शेजार आरती केली. शेजार आरती संपली प्रल्हाद बुवा बडव्यांची आणि रात्रीची वेळ आहे म्हणून प्रल्हाद बुवा बडव्यांनी रोज नियमाप्रमाणे देवाच्या गळ्यातले दागिने काढले आणि एका पेटीमध्ये ठेवून त्याला कुलूप लावून त्याची चावी आपल्या करगोट्यास बांधली. बाहेर निघाले व रात्रभर या गाभाऱ्यामध्ये प्रकाश पडावा म्हणून प्रल्हाद बुवा बडव्यांनी समईच्या वाती थोड्या बारीक केल्या. रात्रभर तेल पुरावं. पुन्हा बाहेर आले, दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप सुद्धा लावलं आणि प्रल्हाद बुवा बडवे आपल्या घरी झोपायला आले. वळकटी अंतरली, अंग टाकून दिलं प्रल्हाद बुवा बडव्यांनी. मुखामध्ये मंत्र सुरू झाला, ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद बुवा बडवे बोलू लागले. कारण आजही जुनी माणसं झोपताना देवाचं भजन करत करतच झोपून जातात. आजही जुनी माणसं देवाचं भजन करत करतच झोपून जातात आणि नवीन माणसं मात्र मोबाईल बघत बघत झोपतात आणि मोबाईल बघत बघत उठतात. ही शोकांतिका या महाराष्ट्राची. लक्षात आलं का? प्रल्हाद बुवा बडव्यांनी डोळे झाकले. पण ऐका, प्रल्हाद बुवा बडव्यांची झोप त्या दिवशी मात्र लागत नाही. या कुशी व्हायचे, पुन्हा या कुशी व्हायचे, पुन्हा या कुशी व्हायचे आणि प्रल्हाद बुवा मनातच म्हणतात, ए देवा, ए परमात्मा, आज माझी झोप का लागत नाही? काही चुकलं का माझ्याकडनं? काही चुकलं का माझ्याकडनं? देवा काय चुकावं माझ्याकडनं सांगाल? मी राहुळामध्ये आलो, मी आपली शेजारती केली, बाहेर येताना दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावून चावी करगोट्यास बांधली. पुन्हा बाहेर आलो, समईच्या वाती बारीक केल्या, दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप. बहुतेक देवा माझ्याकडनं कुलूप लागलं नाही का व्यवस्थित? कारण कुलूप नावाची वस्तू माणसाला झोपून देत नाही, कधीच झोपू देत नाही.
कुलपाचं नाव मनामध्ये येता क्षणी प्रल्हादबुवा बडवे तार दिशी उठून उभा राहिली. कंदील मोठा केला, हातात कंदील घेतला, धावले प्रल्हादबुवा, आले महाद्वारात आणि असा कंदील वर धरला आणि समोर द्वाराकडे पाहता तो काय, दरवाजा लागलाय, कडी लागली आणि कुलूप सुद्धा लागलेला आहे. प्रल्हादबुवा बडव्यांनी मोठाच्या मोठा श्वास सोडला आणि मोठ्यानं ओरडले, ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही रे, पण कुलूप लागलं याचं समाधान झालं. आता माझी झोप मात्र छान लागेल बरं. म्हणून प्रल्हादबुवा बडवे माघारी फिरले आणि 5 पावलं प्रल्हादबुवा बडवे पुढे चालले. 5 पावलं, जादा नाही, एक 5 पावलं पुढे चालले. ऐका, आणि पाठीमागून एक सुंदर असा स्वर आला, एक आवाज आला प्रल्हादबुवा बडवेंच्या कानावर. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. काय तो स्वर असेल. चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब तथा आबासाहेब वास्कर महाराज, प्रकाश महाराज. मी माझ्या लहानपणात वास्करांच्या फडावर जप चालतो. जप खूप छान जप असतो. फक्त मृदुंग असतोय आणि टाळ असतो जपामध्ये. टाळ नसतो, नुसता मृदुंग असतो आणि टाळीवर तो जप म्हणतात. आणि आबासाहेब म्हणायचे आणि मग असं वाटायचं की यालाच म्हणायचं लुब्धली नादी लागली समाधी. हो, आणि त्यांना मृदुंगाची साथ करण्याकरता त्या काळामध्ये या महाराष्ट्रातलं खूप खूप एक मोठा हिरा वैकुंठवासी पूजनीय तुकारामबुवा शेट्टी असायचे. हो, तुकारामबुवा शेट्टी मुंबईची. आणि मग ती लय, आहा, ती थाप, त्यांचा तो दहा, अरे सगळं अशा अंगाला कंप पावायचे. खूप आवाज छान म्हणायची. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, असं स्वर लागणं, असं वेगळ्या पद्धतीचा स्वर असायचं. प्रल्हादबुवा बडव्यांच्या कानावर तो स्वर आला. ऐका, प्रल्हादबुवा बडव्यांनी हातातला कंदील खाली ठेवला आणि माघारी गर्दिशी फिरले आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. प्रल्हादबुवांनी मोठ्यानं ओरडले, ए देवा, ए परमात्मा, अरे काय भगवंत आघात लिला रे तुझी. अरे कोण एक वारकरी माझ्याकडनं अंधारामध्ये आत राहिला आणि असाच कुलूप लावून निघून गेलो. त्या वारकऱ्याचा त्रास झाला असता म्हणून तू माझी झोप नाही लागू दिलीस. अरे कोण असावा तो वारकरी. घालीन लोटांगण वंदीन चरण. प्रल्हादबुवा बडव्यांनी व लगबगीने करगोट्याची चावी सोडली, धावले त्या कुलपाजवळ, कुलूप हातामध्ये धरलं, चावी त्या कुलपामध्ये घातली आणि पुन्हा मनामध्ये विचार आला, माझ्या देवाचा गाभारा इतका सुद्धा मोठा नाही की एखादा माणूस विसरून मी बाहेर पडाव. निश्चित काय भानगड आहे, निश्चित काय भानगड आहे. म्हणून चावी माघारी काढली प्रल्हादबुवांनी आणि उभा राहिली. आपल्या टाचा उंच केल्या. भगवंताच्या महाद्वाराला एक छोटासा झरोका आहे. त्या झरोक्याच्या आत प्रल्हादबुवा बडव्यांनी आतमध्ये वाकून पाहिलं आणि आतलं चित्र इतकं देखणं होतं, इतकं देखणं होतं काय. अरे जगाचा बाप विठेवर उभा राहून, गळ्यामध्ये विणा घेऊन, हातामध्ये चिपळ्या घेऊन, माझा देव, माझा विठोबा, माझा पंढरी भजन करतोय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे प्रल्हादबुवा बडव्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलं आणि वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार झाले प्रल्हादबुवा बडव्यांचे. या महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबांचा मंत्र मिळाला गेला, मंत्र मिळाला. हा, आणि मग माझ्या शंकेचं उत्तर मिळालं की हा समाज देवाला निघाल्यानंतर ज्ञानोबा तुकोबांचा गजर का करतो. जे देवाला नाव आवडतं ते नाव घेत आपण निघालो की देवाला आणखीन जास्त आनंद होत असतो. म्हणून ज्ञानोबा तुकोबांचा गजर या महाराष्ट्राचे महान संत आहेत ज्ञानोबा. थोडा पुढंच बोलायचा झाला तर वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली, ती ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली. अरे बाप मिळाला तो संत तुकोबांच्या रूपाने मिळाला. ज्ञानोबराया खूप सुंदर आहे, एक आई म्हणावी ज्ञानोबरायांसाठी. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणी मी सावली न संडी तुझी. म्हणून त्या ज्ञानोबरायांना ज्ञानाई म्हणावं, ज्ञानाबाई म्हणावं. ज्ञानाबाजी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी काय
एका जनार्दनी पाय वंदितेचे ज्ञानबाई माझी अनाथाची माये ज्ञानबाई माझी अनाथाची माये एका जनार्दनी पाय वंदितेचे एका जनार्दनी पाय साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप वृक्षणे हरे ताप वृक्षणे हरे ताप करुषणे हरे ताप करुषणे हरे ताप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकांचा मायबाप दरुषणे हरेता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. वारकरी संप्रदायाची सुंदर अशी आई आहे बरं का ज्ञानाबाई. हा ज्ञानोबा पुरुष आहेत पण हृदय मात्र त्यांचं आईच आहे. ज्ञानोबरांच्या मुखातून पडलेल्या बाहेर पडलेल्या ओव्या ज्ञानोबा कधी कोणाला कठीण बोलले नाहीत, मोठ्यानं बोलले नाहीत. ज्ञानोबा कोणावर रागवलेच नाहीत. हा ज्ञानोबरांचा लागेल असा शब्द कुणाला नाही. एक सुद्धा ओवी किंवा एक सुद्धा अभंग ज्ञानोबरांचा तसा नाही, अजिबात नाही. तुकोबाराया बोलले हे मानावं लागेल. हो पण ज्ञानोबराया खरंच आईचं रूप आहे. खरंच आईचं रूप आहे. म्हणून आजही आळंदीमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या पद्धतीच्या जाणवतात. हा प्रज्ञा चक्षु संत गुलाबराव महाराज काय वेडे नव्हते म्हणायला मी ज्ञानोबांची कन्या आहे म्हणून. मी ज्ञानेश कन्या आहे आणि भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी आहे म्हणणारे संत गुलाबराव महाराज होते. केवढं मोठं कार्य गुलाबराव महाराजांचं. हा खूप मोठं कार्य. 3 महिन्याचे असताना गुलाबराव महाराजांचे डोळे गेले. 3 वर्षाचे असताना आई निघून गेल्या आणि 12 वर्षाचे असताना लग्न करून टाकलं गुलाबराव महाराजांचं. संसारामध्ये मन लागत नव्हतं. जन्मांत गुलाबराव महाराज दिसत नव्हतं, अजिबात दिसत नव्हतं. पण ते म्हणायचे मी ज्ञानोबांची मुलगी आणि भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी आहे असं म्हणायचं. काय चालाय हो, सगळं चालणं बोलणं सगळं त्यांचं तसंच असायचं. केस वाढवलेले, वेणी घातलेली, कधी आंबाडा असायचा, अंगावर लुगडा असायचं, पायामध्ये पैंजण असायचं, हातभर बांगड्या असायच्या, नथ असायची, मोठंच्या मोठं कुंकू असायचं गुलाबराव महाराजांचं. असेच चालायचे. एका भक्ताने विचारलं महाराज हो तुम्ही ज्ञानोबांची मुलगी आहात म्हणे. हा आहेच. मग तुम्ही तुमच्या आईला कधी पाहिले का हो? गुलाबराव महाराज म्हणतात मी माझी आई रोज पाहतो. ती लोक हसू लागली. अहो तर तुम्ही तर आंधळे आहात, तुम्हाला दिसत नाही आणि तुमची आई कशी पाहता? गुलाबराव महाराज मिश्किलपणे बोलतात. एक सांगू म्हणे काय डोळसाला आंधळ्याला दिसतं ते खूप चांगलं दिसतं आणि डोळसाला कधी चांगलं दिसतच नाही. मला माझी आई रोज भेटते हो. मग तुम्हाला जी आई भेटते ती आम्हाला कशी कळेल की ही तुमची आई आहे? म्हणून आंधळे होते गुलाबराव महाराज. पण मोठाच्या मोठा कागद घेतला आणि शाही दवत हातात बरू घेतला आणि संत गुलाबराव महाराज संत ज्ञानोबरांचं चित्र रेखाटतात. आंधळे असून गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबरांचं इतकं देखणं चित्र काढलं की जे आजही आळंदीच्या बाहेरच्या मंडपामध्ये मोठाच्या मोठा जो फोटो लावलेला आहे तो संत गुलाबराव महाराज यांनी चित्र रेखाटलेलं चित्र आहे. हे लक्षात असावं. हो आळंदीला आजही मी ज्ञानोबांची मुलगी आहे. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती जाना बाई आई, म्हणती
आपल्याची आई ज्ञानोबर आहे. एक सांगू, आबा माझे आजोबा सांगायचे, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचताना खूप हलक्या स्वरामध्ये वाचावी, शांत स्वरामध्ये वाचावी. हो, मोठ्या मोठ्या आवाजात नाही वाचावी. मी एक व्यासपीठ चालक बघितला, घरी बायकोशी भांडणाने व्यासपीठावर येऊन बसला आणि त्यात रागात ज्ञानेश्वरी वाचली. तर राग कुठला सांगता येत नाही. पण त्याच्या पुढे एक बोलू, प्रकाश महाराज, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी अशी आहे की ती कोण्याही रागामध्ये गाता येते. हा महत्त्वाचा, कोण्याही रागामध्ये गाता येते. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी शांत स्वरामध्ये वाचावी. का? ज्ञानोबरे शांत बोललेत ना आपल्याशी. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. ज्ञानोबरे आपल्याशी शांत बोलले, मग आपणही शांतच ज्ञानेश्वरी वाचावी. हा, तर मोठ्या मोठ्या आवाजानं वाचली ना, तर आमचे महाराज सांगायचे, मोठ्या आवाजात ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबऱ्या रडतात असं सांगायचे. ज्ञानोबऱ्या रडतात. तसं एखाद्या लहानग्या बाळाला मोठ्यानं हाक मारली की बाळ घाबरून हंबरडा फोडतं ना, तसे ज्ञानोबऱ्यांना मोठ्या आवाजात वाचले की ज्ञानोबऱ्या रडतात असं म्हणायचे. ही वारकऱ्यांची आई आहे. या वारकरी संप्रदायाला एक बाप मिळाला, तो संत तुकोबरांच्या रूपाने मिळाला. तुकोबरांच्या अभंगामध्ये असे काही अभंग आहेत की तुकाराम महाराजांनी त्या क्षणी शिव्या सुद्धा घातलीत. शिव्या सुद्धा त्या अभंगातनी आहेत. फक्त ते अभंग म्हणण्याकरता या नारदाच्या गादीवर अधिकारवाणीची व्यक्ती उभा राहावी लागते. कुणी कोणते अभंग म्हणून चालत नाही. तो ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. आता कुठली गाणी म्हणलेली चालतात तो भाग वेगळा आहे, तो काय मला बघायचा नाही. पण नाही चालत. अभंग कुठले म्हणायसाठी सुद्धा आपली वयाची कॅटेगरी बघावी लागते, आपली तपश्चर्या बघायला लागते, आपला अभ्यास बघावा लागतो. कुणी काही म्हणून चालत नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा राया कारण, अवतार तुम्हा राया कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू. अवतारे तुम्हा राया कारण, या श्रीमंत संत तुकोबरांच्या गोड अशा गाथामध्ये असे काही अभंग आहेत. काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, भारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो ना, याच गाथ्यामध्ये एक संत नावाचं मोठं छानसं प्रकरण आहे. अभंग खूप गोड आहे. ऐका, याचं कारण सांगतो. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये असे काही अभंग आहेत की त्या अभंगांना ध्रुवपदच नाही. त्यातला हा अभंग आहे. त्या अभंगांना काही ध्रुवपद नाहीत ना. जसं 27 अभंगाचा हरिपाठ, ध्रुवपद 1, हरिमुखे म्हणा. हो, हा त्याला सिद्धांत आहे. सिद्धांत याचा अर्थ ध्रुवपद.
आता हा जो अभंग आहे ह्याच्यामध्ये सगळे दृष्टांतच आहेत. मग ध्रुवपद आपल्या मनानं लावायचे असा मुद्दा आहे. खूप मोठी माणसं होऊन गेली ही सांगणारी या महिन्यामध्ये या वारकरी संप्रदायावर 2 माणसं गेली या वारकरी संप्रदायातली. पूज्यश्री वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर आणि 4 दिवसापूर्वी वैकुंठवासी श्रीपाद महाराज भडंगे. खूप विद्वान व्यक्ती होती, खूप विद्वान होती. बसा बसा. या अभंगाला ध्रुवपद नाही. अभंग संत नावाच्या प्रकरणातला आहे. तुकाराम महाराज वर्णन करतायत त्या संतांचं. वर्णन करणारे संत आणि ज्यांचं वर्णन आहे ते सुद्धा संत. अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन केलं. याचं कारण ते एऱ्या गबाळ्याचे काम. संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं लागेल. त्याला प्रमाण संताचा महिमा संताची जाणती दुर्लभ या गती आणि गाती दुर्लभ या गती आणि गाती. संताचा महिमा संताची जाणती दुर्लभ या गती आणि गाती दुर्लभ या गती आणि गाती. महिमा संताची जाणती दुर्लभ या गती आणि गाती. संताचा महिमा संताची जाणती दुर्लभ या गती आयुष्याची दुर्लभ या गती आयुष्याची आणि गाती आणि गाती. ही याला म्हणायचं, याला प्रमाण म्हणस्तोवर प्रमाण आलं पाहिजे. कीर्तनकारांनी अभंग घेतला की कलाकारांनी लगेच मोबाईल काढायला चालायला सुरुवात करायची. किंवा संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. अरे पांडित्याकडून प्राचार्याकडून कीर्तनकाराकडून काय संतांचं वर्णन होतं. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा आहे. ऐका, मित्रानं मित्राचं वर्णन करावं, भावानं भावाचं वर्णन करावं, नवऱ्यानं बायकोचं वर्णन करावं, बायकोनं नवऱ्याचं वर्णन करावं हा व्यवहार आहे. पण संतांचं वर्णन करण्याकरता संत व्हावा हा परमार्थ आहे. संतांचं वर्णन हे संतांनीच करू जाणं, ते बाकी कोणाचं काम नाही. म्हणून छोटी पीठिका मांडून पुढे निघेल लगेच काही बाधक मंडळी. व त्रिविधाच्या तापानं तापलेली आणि संसाराच्या दुःखानं दुखवलेली, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाची कटुता होती त्या जीवाला परमार्थ गोड लागावा आणि ज्ञानोबरांनी बोलावं विषय विषयांचा पडिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. ज्यांच्या जीवाला परमार्थ गोड लागू लागला असा एक वर्ग धावू लागला संत तुकोबरेंच्या जवळ आणि म्हणू लागला, महाराज परमार्थातलं मार्गदर्शन हवं आहे. महाराज सांगतायत, करी आईसी धावा धावी चित्त लावी चरणा. कशाला पळायचं, कशा करता धावा धावी करायचे. तुकोबरांनी आमच्या करता एवढं सांगितलंय, धावा धावी करू नका, चित्त लावी चरणापे. तरी आज आम्ही नाशिक जिल्ह्यात तर उद्या कोल्हापूर जिल्ह्यात साया से कैरीसी प्रभुचे दिनेसी हरसी न भजेसी गवना कोणे हरसी न भजेसी गवना कोणे. साया से कैरीसी प्रभुचे दिनेसी हरसी न भजेसी बस इतकंच करा. एकानं प्रश्न करावं का, हो महाराज त्या चरणाला चित्त लावलं आम्ही, पण मिळणार काय आम्हाला. तुकोबरे म्हणतात, काय मिळणार नाही ते मला विचारा. मग सांगा ना महाराज काय मिळणार आहे. तुकोबरे इतकं छान बोलतात, मग तो माझा माय बाप, मग
हिरोनी येईल ताप हिरोनी मग तो माझा माया बाप मग तो माझा माया दैन्य दारिद्र्य दुःख सगळं हिरावतो आणि सुखच सुख तुमच्या पदराशी देतो. महाराज म्हणतात हेच मी सांगतोय तुमचे तो हा उतरीन पार तो हा उतरीन पार वेगळं काय. तुकोबराय म्हणतात संत सान्निध्य करावं लागेल. एकाने विचारलं महाराज संत सान्निध्य करू नाही असं नाही, पण संत म्हणावं कोणाला, संत भेटतात कुठं, संत असतात कसे. म्हणे तुम्हाला यातलं काहीच माहित नाही हो. म्हणे अजिबात माहित नाही. एक काम करा बरं. म्हणे काय, तुम्ही खाली बसा. जे तुकोबरायांच्याकडं, मी तुकोबरायांच्याकडे बोलतो, जे तुकोबरायांच्या जवळ ऐकायला आले त्यांना सांगतात तुम्ही खाली बसा. आणि ती लोक खाली बसली. याचा अर्थ सांगणाऱ्यानं उभं राहावं आणि ऐकणाऱ्याने बसावं. ही त्या काळापासूनची चाललेली ही परंपरा आहे. बसा. ती सगळी मंडळी खाली बसली आणि तुकाराम महाराज त्यांना सांगू लागले की या अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे हात पाय ही चंदन 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 परिसादा येईन कोणे गे परिसादा येईन कोणे गे दीपा नाही पाठी पोटी अंधकार 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 पोटी अंधकार अंधकार. अभंगाचं पहिलं चरण आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन
परिसा नाही हिन कोणी अंग. तुकाराम महाराज पहिला दृष्टांत म्हणतात या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. एकूण दृष्टांत 4 आहेत. त्यातला पहिला दृष्टांत आहे तो चंदनाच्या झाडाचा आहे. तुकोबराय म्हणतात चंदनाप्रमाणे माझे संत आहेत. एकानं प्रश्न करावा का? अरे चंदनाच्या फांदीला जो सुगंध आहे तोच बुंध्याला आहे आणि जो बुंध्याला सुगंध आहे तोच फांदीला सुगंध आहे, पण चंदनाप्रमाणे का? हा प्रश्न आहे ना. याचं एकच कारण, देवाच्या माथी चंदन लावण्याकरता जेव्हा सानीवर चंदन उघळला जातो, सानीवर चंदन जेव्हा उघळला जातो ना, व तेव्हा चंदन हा स्वतः झिजून जातो, पण सुगंध मात्र तो जगाला देत असतो. माझ्या संतांचं कार्य याहीपेक्षा वेगळं नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगदाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह झिजवणं हे माझ्या संतांचं कार्य, आणि जगाला सुगंध मिळावा म्हणून आपण स्वतः झिजून जाणं हे चंदनाचं कार्य. म्हणजे दोघांची संगती मात्र एकच आहे. हो, इतकाच नाही, चंदन हा इतका सुगंधी आहे, इतका सुगंधी आहे. सर्वांगी सुहास परी तू उगलान राही, सभोवती तरुबरू चंदनाची हो तुझाय. सभोवतालची तरुवर चंदन 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 होऊन जातात. चंदनाच्या संगतीमध्ये जेवढी झाडं आहेत त्या झाडांना चंदन आपला सुगंध देत असतोय. बाजारामध्ये चंदनाची काष्ट विकाय आली की घ्या चंदन, एक म्हणतो चंदन आहे, त्यानं एक काष्ट उचलावं आणि नाकाशी लावावं, हो सुगंध घ्या. आणि तो जेव्हा वास घेतो तेव्हा वास चंदनाचा येतो, पण झाडातला जाणकार असतो तो म्हणतो अहो हे चंदनाचं झाड नाही, ते दुसऱ्या जातीतलं झाड आहे. मला सांगण्याचा मुद्दा, चंदनाच्या संगतीत जेवढी झाडं जातील त्या त्या झाडांना चंदन आपला सुगंध देत असतो. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत चला. याहीपेक्षा काय यांनी बोलावं? जुनी माणसं पूर्वीची म्हणायची बघा, खूप जुनी, एक 70-80 वर्षापूर्वीचा काळ असावा की ज्या काळामध्ये शिक्षण हा विषय नव्हता, पण कोणाचं तरी ऐकलं की त्यांचे अभंग पाठ व्हायचे आणि मग ती गावोगावी त्यांची भजनं, संध्याकाळी जागरा असायचा. वाहनं कुठली काय कुठलं आले, डोक्यावर पेटी घ्यायची, पखवाज घ्यायचा, टाळ घ्यायचा, की वाजवणारी वेगळीच असतात, वाजवणारी वेगळीच असतात, हो गाणारी वेगळीच असायची. हो त्यावेळेची भजनं म्हणजे काय पंक्तिवली भजनी. हो, एक नारळी मिळायचा, तो रस्त्याने येताना रात्रीचा फोडायचा, तो नासका निघाला टाकून द्यायचा, खोबरं निघालं खाऊन टाकायचं, सुंदर भजनं होती. पण त्यांना कसं आहे की अभंग असे ऐकून पाठ झाले त्यामुळे कुठेतरी काना उकार वेलांटी त्यांची राहून जायची, पण त्यांना ते चालायचं कारण ते अतिशय भावानं म्हणत होते. आता जे सुशिक्षित आहे, ज्यांना चांगलं कळतं ते सुद्धा अशुद्ध म्हणतात. आता रे बाबा, तुम्ही अनेक कीर्तनं खूप वर्षापासून ऐकली. हल्लीच्या मॉडेलमध्ये, म्हणजे मॉडेल हल्लीच्या एक 7-8 वर्षात जे कीर्तनकार जे तयार झालेत, या कीर्तनकारांनी ज्याला नमन म्हणतात की महायोग पिठे तठे भीमरथ्या, हे एवढ्या एकदा निवांत तुम्ही सगळ्यांची ऐकत राहा म्हणजे तुम्हाला कळेल. मी तर म्हणतो त्या लोकांनी हे म्हणूच नाही, आपल्या वाचनं पाप होतं. एक जरी आपला शब्द आपल्याकडनं चुकीचा गेला ग्रंथातला, ओवी अशुद्ध म्हणावी, अभंग अशुद्ध म्हणला आपण, तर आपल्या वाचनं खूप मोठं महापातक होतं. हे त्यांना कोण सांगणार आहे? कोण सांग? तर मी हा सांगत होतो मुद्दा. तर त्यावेळी जुनी भजनं बरं का, संकेत महाराज जुनी भजन त्यांची एकच चाल भैरवीची, तिने स्वर धरायचा, मोठ्यानं वाढायचा आणि सुरुवात करायची, संताने सरिता केलो तैसा, असं ते असायचं. पण ती जी सरिता जी डोक्याची बसली, ती जी सरिता डोक्याची बसली, ती चांगल्यांच्या अजून डोक्यातनं निघालीच नाही. सरिता म्हटलं की नदी आली, अभंगाचा अर्थ बदलला गेला. माझ्या संतांनी मला सरत केलं म्हणणारे तुकोबराय आहेत. संताने सरता असं हा मला सांगण्याचा का, तर याचा उत्तरार्थ जो आहे तो चंदनाने बोरी, तो चंदन त्या बोरीला व्यापून टाकतो. या अभंगामध्ये तुकोबरायांनी दृष्टांत बोरीच्या झाडाचा दिला, बोर या झाडा दिला. याचं कारण हो झाडांच्या जातीमध्ये बोर एक अशी नावाची जात आहे, इतकी छान आहे की तिच्याजवळ जर असं घासून गेलं तर ती गुदगुल्या केल्याशिवाय सोडत नाही. तिचं एखादं फळ तोंडात टाकलं तर ती कडवट लागेल, तुरट लागेल, किडकं असेल, आंबट लागेल. अरे म्हणून चंदन असा नाही म्हटला, हे बोरी मी तुला माझा सुगंध देत नाही असा म्हणणारा चंदन नाही.
अशी माझ्या संतांच्या संगतीमध्ये बोरीपेक्षा किती घाणेरडी माणसं आली, पण याच माझ्या संतांनी त्यांना आपलंसं करून घेतलं. तुकोबाराय म्हणतात, चंदनाप्रमाणे माझे संत. संतनी के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. संत के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. संतनी के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की प्रहलाद की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरन में लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बने, थोड़ी बिगड़ी बने, थोड़ी अच्छी बनेगी. आता मला सांगा बरं, तुम्ही काय म्हणला? हे माझ्या पाठ नाही म्हणून विचारतो. वा वा वा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय अवस्था होते. तुकोबाराय म्हणतात, ओ या संतांची तुम्ही संगत करा. तुकोबाराय म्हणतात, चंदनाप्रमाणे माझे संत आहेत. पण ऐका, या चंदनाच्या पाठीमागं माझ्या तुकोबांना एक खूप मोठा अवगुण दिसतो. आणि मग तुकाराम महाराज मात्र तिथनं बाजूला होतात. कारण जिथं अवगुण आहे तिथं माझे सज्जन नाहीत, जिथं गुण आहेत तिथंच माझे संत आहेत. हो, याचा अर्थ लक्षात ठेवावा. वारकरी सज्जन हा गुणी असावा आणि गुणी लोकांच्या संगतीमध्ये असावा. बुवा असेल तर त्यांनी अवगुणी संगतीमध्ये राहावा. असं आहे. याच्यामध्ये खूप मोठे फरक आहेत. त्याकरता कीर्तन वेगळं असेल माझं. हो, तो हा वेगळा आहे. आणि आमचे छोटे माऊली मोठं खूप छान सांगतात हा विषय. हो, तुम्ही काय बोलावं, मी त्याच्या बाबतीत इतका विद्वान नाही बाबा. ऐका, खरं माझा मुद्दा छान आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये दृष्टांत क्रमांक 2 मांडला. तो परिसा नाही हिन कोणी अंग. हो, परिसाचा दृष्टांत मांडला तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात, परिसा प्रमाण माझे संत. हो, याचं कारण, हो, गंजलेल्या भंगलेल्या गटरामध्ये पडलेलं लोखंड, या लोखंडाला या परिसाचा स्पर्श झाला रे झाला की त्याचं लखलखीत सुवर्ण होत आहे. ही स्पर्शातली ताकद आहे. या परिसाच्या स्पर्शातली ताकद आहे. याहीपेक्षा माझ्या संतांच्या स्पर्शातली खूप मोठी ताकद आहे. माझ्या संतांचा स्पर्श झाला रे झाला की चालविली जड भिंती. माझ्या संतांचा स्पर्श झाला की रेड्यामुखी वेद बोलविला. माझ्या संतांचा स्पर्श झाला रे झाला की मेल माणूस जित उठविल. आणि काय द्यावं तुम्हाला सांगा. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद माझ्या संतांच्या स्पर्शामध्ये आहे. आणि परिसाजवळ गंजलेल्या भंगलेल्या गटरामध्ये पडलेल्या लोखंडाला सोनं करण्याची ताकद आहे. परिसाप्रमाणे माझे संत आहे तुकोबाराय. हा, म्हणून आम्ही ऐकल्यात कथा. श्रीमंत संत नामदेवरायांच्या काळामध्ये भागवत नावाचा एक सदभक्त, जो रुक्मिणी माता आईसाहेबांचा भक्त होता, कधी सुद्धा तो पांडुरंगाच्या रावळामध्ये कधी जात नव्हता. काही काही माणसं वारकरी संप्रदायाशी अशी काही निष्ठावान माणसं आहेत. होती पूर्वी एक खूप मोठे महान साधू होऊन गेले. आपणास नाव माहीत आहे. त्यांचं नाव आहे पूजनीय वैकुंठवासी मदन महाराज. हा, पांडुरंगाच्या रावळाकडे असे निघाले. जाताना रस्त्यानं अंबाबाईचा मंडप असेल तर त्या मंडपाखालनं सुद्धा जात नव्हती. इतकी निष्ठावान माणूस. हा, तो रुक्मिणी माता आईसाहेबांचा भक्त, कधी सुद्धा पांडुरंगाच्या रावळात नाही. रुक्मिणी माता आईसाहेब प्रसन्न झाल्या भागवताला. आणि भागवत म्हणतो, आईसाहेब एक वेळचं अन्न नसतं खायला या पोटाला. भागवता नको रे, काळजी करू नकोस तू. डोळे झाकले भागवतानं. हात पुढं कर. हात पुढं केला आणि भागवताच्या हातामध्ये आईसाहेबांनी परिस ठेवला. भागवताला खूप मोठा आनंद झाला. दारिद्र्य गेलं, भागवताचं दारिद्र्य गेलं. आणि भागवता पळत पळत आला आणि भागवताची बायको, तिचं नाव आहे कमळाबाईच्या हातामध्ये तो परिस दिला आणि म्हणतो, कमळा तुझी आता गरिबी निघून गेली, आपण श्रीमंत झालो. कमळाला 1 मिनिट शांत बसवलं नाही. कारण नाविन्यपूर्ण वस्तू एखादी घरामध्ये आली की माणसाला कधी गप्प बसू देत नाही. कमीत कमी महिला मंडळाला तर अजिबातच नाही. इथल्या कोण गाणी मला माहीत नाही.
पण महिला मंडळ तर अजिबात नाही. उदाहरण, सकाळी नवा कोरा अंगामध्ये शर्ट आपण घातला आंघोळ करून, तर घरामध्ये आत निवांत कधी बसत नाही. गावातून 2-3 चकाट्या मारतो, विचारलं पाहिजे कुठं घेतलं, काही छान दिसतोस असं म्हटलं तर ते घातल्याचं बरं वाटतं, त्याचं बरं वाटत नाही. कमळाबाईला धावतच बाहेर पडली आणि पळत 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 श्रीमंत संत नामदेवरायांच्या दरवाजात उभा राहून नामदेवरायांच्या पत्नी, त्यांचं नाव आहे राजाई, आईसाहेबांना हाक मारते. राजाई, ए राजाई. राजाई ऐसे धावल्या. का ग? हे बघ परीस, लोखंडाचं सोनं करतो, श्रीमंताची बायको आहे मी, श्रीमंताची बायको आहे. राजाई आईसाहेबांना एवढं मोठं दुःख झालं. देवा किती रे लबाड आहेस तू. म्हणे का? माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये वेडा होऊन तूच नाचतोस ना, माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये वेडा होऊन तूच नाचतो, पण तुला कधी असं वाटत नाही का देवा म्हणावं की नामा तुला पण एखादा परीस घेऊन जा म्हणून. स्वभाव स्त्रीचं आहे ना होत. आणि हळूच बोलल्या, ए तू मैत्रीण ना ग माझी. हा, मग आजची रात्र परीस माझ्याकडे मुक्कामी दे ना, तुला उद्या माघारी करते. त्या काळच्या मैत्रीण नाही कसं म्हणावं, देऊन टाकला परीस. कमळाबाई निघून गेली. ए बाई उद्या येते बरं, सकाळी लवकर लवकर ये. राजा यायचं माळ्यावर चढल्या, डबडी चिलपाट भंगार गोळा केलं सोनं करायसाठी. आणि एवढ्यामध्ये नामदेवरायांचा प्रवेश झाला. नामदेवराय म्हणतात, काय चाललं ग राजाई? बरं झालं तुम्ही आला, हा परीस घ्या, या लोखंडाचं सोनं करा, मी आणखीन गोळा करते. नामदेवरायांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू आले आणि मनात म्हणतात, असली घाण माझ्या घरामध्ये कुणी आणून टाकली असेल. आणि नामदेवरायांनी हातामध्ये तो परीस घेतला, दरवाजामध्ये उभा राहिले आणि असा काही परीस भिरकावला, असा काही फेकून दिला, तो चंद्रभागेच्या पाण्यामध्ये जाऊन पडला. राजे आईसाहेब रातभर रडतायत. उद्या भागवताची बायको मला विचारेल माझा परीस कुठं आहे, मी तिला काय सांगावं. उगवला दिवस. आली भागवताची बायको कमळाबाई धावत. ए राजाई बघू 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 किती किलो सोनं केलं. रडू लागल्या. ए रडते का ग? अगं तुझा परीस माझ्या नवऱ्यानं रात्री चंद्रभागेला फेकून दिला आणि कमळाबाईच्या डोक्यावर परिणाम झाला. भागवताला कळालं. भागवता अभद्र अभद्र शब्द बोलू लागला आणि ते शब्द संत नामदेवांना असह्य झाले. कानावर हात ठेवला. मोठ्यानं ओरडले, ए भागवता थांब, तुला परीस हवाय ना, देतो बाबा, पण फक्त काही बोलू नकोस. आणि चंद्रभागेच्या काठी वाळवंटामध्ये भागवताला उभा केला. महाराज आतमध्ये शिरले, गुडघाभर पाण्यात आतमध्ये गेले. काळे कुट्ट गोटे बाहेर काढले आणि अशोक पुढे आणून दिले. यातला एक गोटा उचल, लाव त्या लोखंडाला, लोखंडाचं सोनं झालं, निघून जा पुढं, नाही झालं माघारी तुला माल बदलून देतो. एक गोटा उचलला, लावला लोखंडाला, लोखंडाचं सोनं. भागवता माघारी आला. आहे नामा म्हणे, काय आणखीन 2 घेऊ काय? तुझे किती होते? जा, तेवढाच घेऊन जा म्हणून हातातले परिसंत नामदेवानी चंद्रभागेला फेकून दिले. पण भागवताला इतकं दुःख झालं. अरे खऱ्या परिसाकरता मी माझ्या नामाशी भांडलो, पण माझ्या नामाची इतकी आघाद ताकद आहे की माझा नामा एका गोट्याचा परीस बनवू शकतो. काय माझ्या नामाची ताकद आहे. आणि भागवताला दुःख झालं आणि हातातला परीस भागवतानं सुद्धा चंद्रभागेला फेकून दिला. आणि मंडळी आपणास माहीत आहे, आख्यायिका झाली, चंद्रभागेचे गोटे परीस झाले. ते आजही परीसच आहेत, ते आजही परीसच आहेत, पण फक्त बघण्याची दृष्टी संत नामदेवांची नाही. आणि म्हणून आपण कोणी प्रयत्न करू नये बुड्या मारण्याचा. आपण फुगून वर येऊ, पण परीस नाही सापडायचा आपल्याला. एवढे भाग्यवान आपण नाही, एवढे भाग्यवान आपण नाही. मला सांगायचं इत्यार्थ एवढा हो की परीसाप्रमाणे माझे संत आहेत, पण या दोन्ही दृष्टांच्या पाठीमागं माझ्या तुकोबऱ्यांना अवगुण दिसत आहेत. महाराज खूप विद्वान, आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने म्हणणारी तुकोबऱ्या. थोडे शब्द आहेत का तुकोबऱ्यांच्या जवळ? हो, चंदनाच्या जवळ अवगुण आहे, परिसाच्या जवळ अवगुण आहे. म्हणून तिसरा दृष्टांत मांडला तो अभंगाच्या द्वितीय. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साकार गोडी, सर्वांगी साकार
पाठी पोटी अंधकार. हो, तिसरा जो दृष्टांत मांडला तो दिव्याचा मांडला. महाराज सांगतात या दीपाप्रमाणे माझे संत आहेत. पुन्हा प्रश्न महाराजांना, महाराज दीपाप्रमाणे संत का? अरे दिवा हा एका अंधारामध्ये प्रज्वलित केला की तो अंधकार पळवतो आणि प्रकाश निर्माण करतो. असे माझे संत आहेत. ओ जिथं जिथं जातील त्या ठिकाणी अंधकाररूपी पाप पळवून घालवतात आणि पुण्यरूपी प्रकाश निर्माण करतात. हरिपाठात यावं, जिथं माझे संत उभा राहतील तिथं पापाचे कळप पळती पुढे. जळतील पापे जन्मांतरची, पापे अनंत कोटी गेली त्यांची. जिथं माझे संत उभा राहतील तिथं पाप जळून जातंय, दुष्ट शक्ती जळून जातात आणि पुण्य उभा राहत असते. माऊली छान बोलावं, दीपाचे नि प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. तैयोगिया पाहे दिवाळी निरंतर दीपे दीपू लाविला. ऐसा परिसंग तो झाला. अशा ओव्या या ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर आहेत दीपाबद्दलच्या. व एका दिव्याप्रमाणे संत माझे म्हणणारे तुकोबराया. पण या दिव्याच्याही पाठीमागं काहीतरी अवगुण दिसतो. म्हणून चौथा दृष्टांत मांडला तो साखरेचा. सर्वांगी साखर अवधी गोड. साखरेप्रमाणे माझे संत आहेत. ऐका, साखरेप्रमाणे गोड संत आहेत. मग संत साखरेप्रमाणे गोड आहे ते कसं कळेल? चाटले पाहिजेत का संत? नाही हो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, किंवा विठ्ठल आमुचे जीवन. अरे ज्यांचं जीवनच विठ्ठलमय आहे ते साखरेप्रमाणे गोड आहेत. कारण साखर दिसे परी गोडीण दिसे, ती काय त्या वेगळी असे. साखर सर्व अंगान गोड आहे. साखर सर्व अंगान गोड आहे. पण एक विद्यार्थी म्हणतो गुरुजनांना, ओ गुरुजी म्हणे काय साखर गोड आहे? हा बाळा गोड आहे रे. मग गुरुजी माझा प्रश्न आहे. म्हणे काय गोड म्हणजे काय हो? गुरुजी म्हणतात गोड म्हणजे गोडच. पण तरी गोड म्हणजे काय हो? अरे त्याला इकडे जवळ घेतला. आ केलं. तोंडामध्ये खडी साखर खायला दिली. बाळा खडी साखर खाऊन टाक. त्यानं खडी साखर खाल्ली. आणि मग गुरुजी म्हणतात बाळा खाल्ली? म्हणे खाल्ली. तुला ही खडी साखर कशी लागली? ते एवढं बाळ म्हणतं गुरुजी मला ही खडी साखर गोड लागली. मूर्खा, यालाच गोड म्हणतात. विषय संपला. जिथं उत्तरच मिळत नाही इथं माझ्या संतांचं कार्य चालू होत असतं, हे मला सांगायचं. जिथं उत्तर मिळत नाही ना, हो या ठिकाणी माझ्या संतांचं कार्य चालू होत असतंय. तुकोबराय दृष्टांत म्हणतात याचं खूप कारण महत्वाचं आहे. माझे सर्व संत साखरेप्रमाणे गोड आहेत, अगदी गोड आहेत. एक मुद्दा बोलतो तुमच्याशी. संत कबीर महाराज आपल्या मुलीच्या घरी निघाले. लग्न झाल्यापासून पोरीनं अनेकदा निमंत्रण दिलं. हो, खूप निरोप पाठवले. बाबा माझ्या घरी या, बाबा माझ्या घरी या. एक जुना काळ होता की त्या काळातले बरेचसेच वडील मुलीच्या घरी खूप कमी जात होते, खूप कमी जात होता. बाबांनी निरोप पाठवला, बाई तुझ्याकडे भेटायला येतो उद्या बरं. आणि कबीर महाराज निघाले भेटायला. पण ज्या रस्त्यानं निघाले ना, हो त्या रस्त्याला संत रोहिदासांचं घर. कबीरांना एवढा मोठा आनंद झाला. हो त्या निमित्तानं आज कबीर महाराजांची भेट होते. आणि कबीर महाराज ओळले घरात. आणि रोहिदासांचं काम चाललेलं, चर्मकार होते. मोठ्यानं हाक मारली कबीर महाराजांनी, रोहिदास महाराज मी आलो बरं. आणि म्हणून रोहिदास महाराजांनी वर पाहिलं आणि काय सांगावं, केवढा आनंद झाला असेल रोहिदास महाराजांना. तिथून लोटांगण घातलं. कारण वारकऱ्याला भेटल्यानंतर काय आनंद होतो हे वारीच्या वेळीच बघावं. त्या डोळ्यातले अश्रू पाहावे, ती त्याचा आनंद पाहावा. काय आनंदच वेगळा असतो. वारकऱ्यांचा फक्त बोलतोय, महाराजांचं नाही सांगत मी. वारकऱ्यांचं खूप आनंद. उठून उभा राहून एकमेकांना आलिंगन दिली. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या,
या वारकरी संतांच्या ओ नतमस्तक झाले एकमेकांना, आलिंगन दिली एकमेकांनी. आणि मग काय आनंद, दोघांच्या गप्पा अशा रंगाला आल्या. पारमार्थिक गोष्टी हो, पारमार्थिकच गोष्टी. आणि याच्यामध्ये खूप वेळ झाला. लक्षात आलं कबीरान महाराजांच्या की आपल्याला मुलीच्या घरी जायचे, पोरं वाट बघत असेल, ती सुद्धा उपाशी आहे, मी पण काही खाल्लं नाही. आणि मग मात्र हात जोडले. रोहिदास महाराज क्षमा असावी हो, पोरगी वाट बघत असेल, जेवाय निघाले तिच्याकडं, मी आता उठतो बरं. म्हणून कबीर महाराज लगबगीने उठून उभा राहिले. रोहिदास महाराजांनी हात जोडले. या बरं, पुन्हा या, पुन्हा आणखीन येताना या असं म्हणाले. आणि उगीच कबीर महाराजांनी चिमटा काढला जाता जाता. ऐकलं का रोहिदास महाराज म्हणे, काय बराच वेळ बसलो पण तुमच्या घरी पाणी सुद्धा नाही मिळालं बरं का आम्हाला, पाणी सुद्धा नाही मिळालं बरं का आम्हाला, चिमटा काढला उगीच, क्षमा करा ओ रोहिदास महाराज म्हणतायत. आणि खाली वाकले आणि एक भांड पडलं होतं, ते भांड उचललं. आणि जो रोहिदास महाराजांचा जो काम करण्याचा जो चर्मकुंड होता, चर्मकुंड दगडाचा पूर्वी असायचा ना चर्मकुंड, ज्याच्यामध्ये कातडं जोडं बुडवायचं ना, हो त्याच्यातलं पाणी संत रोहिदास महाराजांनी असं उचललं आणि कबीरांच्या हातात दिलं. पाणी असं हातात घेतलं कबीरांनी, पण घाण आली त्या पाण्याची. आणि रागही आला आणि दुःखही वाटलं की ज्याच्यामध्ये जोडं, ज्याच्यामध्ये कातडं बुडवलं असलं पाणी मला संत रोहिदास महाराज प्यायला देतात, काय उपयोगाचं आहे का. म्हणून त्यांनी पाणी माघारी दिलं. नको, माझी तहान गेली बरं का. पण पाणी माघारी देताना ते पाणी सांडलं आणि संत कबीर महाराजांच्या अंगावर असं ते पाणी पडलं गेलं. निघाले कबीर महाराज, पण त्याच विचारामध्ये पाणी प्यायला मागितलं आणि चर्मकुंडातलं पाणी दिलं, पाणी प्यायला मागितलं, चर्मकुंडातलं पाणी प्यायला दिलं. हो मुलीच्या घरी गेले, मुलीने पाहिलं, धावली पोर आणि बाबांना कडकडून मिठी मारली कबीर महाराजांना. आणि तिच्या लक्षात आलं की बाबांच्या कपड्यावर डाग पडलेत. बाबा हे काय, म्हणून कबीर महाराज सांगतात काही नाही ग, त्या रोहिदासांच्या घरी येता येता गेलो, पाणी प्यायला मागितलं आणि चर्मकुंडातलं पाणी दिलं आणि ते अंगा माझ्या पाणी सांडलं, त्याचे डाग पडले. पोर म्हणती बाबा ते काढून द्या कपडे, मी गंगेला जाऊन धुवून आणते. तिनं ते हातामध्ये कपडा घेतला, धावली त्या गंगामाईकडं आणि तिथं ते धुवत असताना हे बारीक 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 डाग पडलेले, ती अशी चोळायची ना काहीतरी लावून, अशी चोळायची ना, तो डाग मोठा फुलायचा, लाल भडक पाणी बाहेर यायचं, त्यातनं एक वेगळा सुगंध येऊ लागला तिला. म्हणून तिनं सहज उचललं, असा वास घेतला तर सुगंध मोठा छान आला. ती म्हणते काय प्रकार असावा, म्हणून हात पाहिले, हात लाल झालेले होते. म्हणून त्यातलं एक बोट तिनं जिभेला लावलं तर जिभेला इतकी सुंदर चव आली, इतकं गोड लागलं. मग तिला चमत्कार वाटला आणि पळाली मोठ्यानं म्हणते बाबा, ओ बाबा. म्हणे काय हो, ज्या कपड्यावर तुमचं ते पाणी पडलं, जे डाग पडलेत ना, त्याचा वास घ्या बरं. आणि म्हणून वास घेतला तर कबीराने इतका वास छान आला. बाबा त्याची चव घ्या बरं. म्हणून कबीराने तो कपडा चाटला, त्याची चव इतकी छान होती. आणि कबीर महाराज लाजले बरं, पळतच आले आणि संत रोहिदासांच्या चरणाशी धाड दिवशी कोसळले. मला क्षमा असावी हो, चर्मकुंडातलं पाणी म्हणून मी प्यालो नाही. पण मला आत्ता कळालं की चर्मकुंडात मध्ये पाणी नाही, या चर्मकुंडामध्ये अमृत आहे. मला इतकं सांगायचे, माझ्या संतांचा स्पर्श कुठं होतो ते गोड होईल. याचं कारण माझे संतच गोड आहेत. संपला, माझे संतच गोड आहेत. हो, त्या गोड संतांचा संग करा. म्हणून मुख्य विषयामध्ये मी बोलता बोलता थोड्या वेळ बोलून जाईन की दृष्टांत तुकोबरांनी मांडले 4. एक चंदनाचा, 2 परिसाचा आणि 3रा तो दिव्याचा दृष्टांत मांडला. मग या 3 दृष्टांताच्या पाठीमागं अवगुण दिसतात. या 3 दृष्टांताच्या पाठीमागं कोणकोणते अवगुण आहेत याचा विचार आपण थोडासा नंतर करू. निमाने एकदा थोडंसं भजन करा. विडोबा रखुमाये चला हर हर रखुमाये 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 असतात ना पिवळे, त्याच्यावर पाणी मारलं असतंय, मग ते गांगात घातलं की ते कपड्यावर डाग पडतात, पिवळे डाग पडतात याचं दुःख नाही. घरी गेल्यावर जोडं खायला लागतात याचं दुःख खूप मोठं आहे. त्यांना काही महाराजांना हारण बिन किती टाकलं तरी त्यांना काही त्याचं घेणं देणं नाही, काही नाही. असो
साखरेप्रमाणे माझे संत गोड आहेत. साखरेप्रमाणे माझे संत गोड आहेत. मी एक दृष्टांत देतो, तो खूप महत्वाचा आहे. चंदनाप्रमाणे संत आहेत म्हणणारे तुकाराम महाराज म्हणतात अवगुण आहे. याचं कारण चंदन त्या झाडांना सुगंध देतो, पण ज्या झाडांना सुगंध दिला त्या झाडांना चंदन कधी असा म्हणत नाही मी तुम्हाला माझा सुगंध दिला, तुमच्या संगतीत येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही सुगंध देत राहा असा म्हणणारा चंदन नाही. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. क्रमांक 2, दृष्टांत क्रमांक 2 परिसाचा. परिस व लोखंडाचं सोनं करतो, पण ज्याचं सोनं केलं त्याला परिस कधी असा म्हणत नाही हे तुझं मी सोनं केले. तुझ्या संगतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं तू सोनं करत राहा असा म्हणणारा किंवा असा सांगणारा परिस नाही. माझे संत असे नाहीत. संत मर्यादित नाहीत माझे. हा म्हणावा बा आपणा सारी के करती आपणा सारी के करती हो आपणा सारी के करती ताकाळ आपणा सारी के करती ताकाळ हो आपणा सारी के करती ताकाळ हो आपणा सारी के करती ताकाळ आपणा सारी के करती ताकाळ आपणा सारी के करती ताकाळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपणा सारी के करती ताकाळ हो आपणा सारी के करती ताकाळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपणा सारी के करती ताकाळ हो आपणा सारी के करती ताकाळ. आपणा सारी के करती ताकाळ नाही काळ तया लागी, नाही काळ तया लागी. तिथं काळ नाही, तिथं वेळ नाही. आपणा सारिके करती तात्काळ, आपल्यासारखं त्यांना करून ठेवतात, त्यांचं नाव संत. क्रमांक 3 तिसरा दृष्टांत मांडला तो दिव्याचा. एक दिवा अंधकार घालवतो आणि प्रकाश निर्माण करतो, हा त्याचा गुण आहे. पण तुकोबराय म्हणतात तो अवगुण आहे. याचं कारण तोच दिवा एका दिवळीमध्ये किंवा एका ठिकाणी ठेवला तर वरची बाजू तो काळी करतो. हो वरची बाजू तो काळी करतो. संत माझ्या आशे नाहीत की एखाद्या गावात गेलेत आणि तोंड काळं करून आलेत. आधुनिक युगातला एक माणूस मला म्हणाला, महाराज हा इलेक्ट्रिक जे दिवे आहेत हा दिवा कुठं काळं करतो का? त्याला म्हटलं एक काम कर, चालू लाईटमध्ये बल्ब काढून ठेव आणि होल्डरमध्ये बोट घाल, तुला इतकं शांत वाटेल. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम मम. हो नॉनस्टॉप चालतील. तुझ्या आयुष्याचं काळं करतो तो दिवा. तुकोबराय म्हणतात तो माझ्या संत सान्निध्यामध्ये बसत नाही. मग तुकोबराय म्हणतात साखरेप्रमाणे माझे संत आहेत. एक जीवन 2 मिनिटं मुद्दा सांगतो म्हणजे अभंग आपल्या पूर्ण लक्षात येईल आणि थांबतोय मी आता. माझ्या तुकोबरायांचं जीवन मोठं छान आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवा. रात्र असावी दिवस असावा. व कधी काळी तुकोबऱ्यांनी उठावं आणि भगवत भजन करत, कधी भंडारा, कधी भामचंद्राव, कधी आळंदीला, कधी पुण्याला, कधी झाडांच्या, कधी पहाडांच्या, वेलींच्या, वृक्षांच्या, पशूंच्या, पक्ष्यांच्या संगतीमध्ये फिरावं. जेथे जातो ते ते तू माझा सांग. रात्रीचा प्रहर पाहू नये, दिवसाचा ऋतू पाहू नये. तुकोबरायांनी भजना करता गोविंद गोविंद शयनी गोविंद गोविंद शयनी गोविंद गोविंद शयनी गोविंद गोविंद शयनी गोविंद
माणसणी गोविंद शरणी. तुकोबरायांचं हे जीवनच आहे, यात काय बदल नाही. ऐका, ते तुकाराम महाराज रात्रीचं जेवण झालं आणि काय लहर लागली कोण जाणे, उठून उभा राहिले तुकोबऱ्या. खुंटीचा विणा गळ्यामध्ये घातला आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन तुकोबऱ्या घरातून बाहेर पडले. ती अंधारी रात्र. तुकोबऱ्या भजन करण्याकरता निघाले. कुठे निघाले ते त्यांना माहित नाही, फक्त भजन करत चालले तितकंच खरं आहे. आणि चालत 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 देहूपासून खूप दूर आले आणि अचानकपणे तुकोबऱ्यांना 4 माणसांनी असं अडवून धरलं. इकडं 2 माणसांनी, इकडं 2 माणसं होती, असं अडवलेलं आहे. आणि ते विचारतात तुकोबऱ्यांना, कोण आहे तुम्ही? रागा रागात. रात्रीची माणसं जी भेटतात ना ती तामसी असतात, याचा अर्थ कीर्तनकारही भेटतात. कोण आहे तुम्ही? तुकोबऱ्या काय नाहीच बोलत हो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. अरे कोण आहे? जय जय राम. अरे कोण आहे? जय जय राम कृष्ण हरी. एकाला राग आला आणि त्यांना असा हात धरला आणि जोरदार हिसकला तुकोबऱ्यांना आणि मोठ्याने, कोण आहे तुम्ही? तुकाराम महाराज देहावर आले आणि समोर पाहता तो 4 माणसं उभा होते. आणि काय म्हणाला, कोण आहे तुम्ही? तुकोबऱ्या उलट प्रश्न करतात, तुम्ही कोण आहे ते सांगा, मग मी कोण आहे ते सांगतो. ती 4 माणसं खदखद हसली. आम्हाला नाही ओळखलं? हे नाही ओळखलं, आम्ही चोर आहे. चोर आहे म्हणे हा. तुकोबऱ्या मोठ्यानं हसले, मूर्खानो तुम्ही नुसते चोर आहात, मी महाचोर आहे. तुम्ही 4 फिरता, मी एकटा फिरतो, डोक्यात ठेवा. मी महाचोर आहे. त्यातला एक चोर एका चोराला म्हणतो, काना सांगतो, इकडे. म्हणे काय बुवा आहे, नादाला लागू नकोस, जाऊ देत. चोरांना सुद्धा कळतं बुवांच्या नादाला लागू नये. इतका वाईट नाद आहे का हो? पण काय मोठा अवघडच आहे. एक म्हणतो जाऊ दे, तो गप रे. म्हणे काय पोशाख बुवांचा आहे, 100% चोर आहे. म्हणे काय बोलतो? म्हणे हा. एकदम तो का हो? म्हणे काय तुम्ही महाचोर ना? म्हणे काय हो. मग चोरी करायला कुठे निघाल्या सांगा बरं. तुकोबऱ्या आता म्हणतात काय सांगू. त्यांना तुकोबऱ्या म्हणतात, हा रस्ता कुठे गेलाय तेवढं सांगाल का? तो म्हणतो हा रस्ता चाकणला गेलाय. चाकणलाच निघाले सावकाराच्या वाड्यावर. येताय तुम्ही माझ्यासोबत? ते म्हणे आम्ही एवढी मोठी चोरी कधी केलीच नाही. संगतीत झाला ना चोरी शिकवतो. काय चोरीचा अवघड आहे. 4 चोर संगतीमध्ये तुकोबऱ्यांनी बरोबर घेतली आणि सावकाराच्या वाड्याच्या पायथ्याशी उभा राहून तुकोबऱ्यांनी गळ्यातला विना कमरेला बांधून हातामध्ये खुंट्यानी मोठा दगड घेतला आणि खुंट्या ठोकत तुकाराम महाराज आत वाड्यामध्ये चढत होते. त्यातला एक चोर हळूच बोलला, महाराज म्हणे काय आम्ही 4घही येणार नाही बरं, आम्ही इथंच, आम्हाला माहिती नाही. काही हरकत नाही, इथं थांबा. जरा आणखीन वर गेले. त्यातला एक म्हणतो, ऐकलं का महाराज? म्हणे काय, जड जड वस्तू खाली लवकर टाका. प्रमाण असं मोठं गोड आहे, साधूसी नकळे दुर्जनाची बुद्धी. साधूला काय कळते दुर्जनाची बुद्धी? भाव धरितया तारिले पाषाण दुर्जना सज्जन काय करील. हो काय करतो सांगा ना या दुर्जनाशी सज्जन, हो काय करेल. तुकाराम महाराज रात गेले आणि जड जड वस्तू म्हणून आपणास माहीत असावं जातं वरवंटा पाटा तुकाराम महाराज हळूहळू खाली सोडायला लागले. म्हणायचे मोठ्यानं, खूपच जड आहे बरं का रे, त्याला सावकाशच घ्या. हो. त्यातला एक म्हणतो, अरे काय चालवलंय, कुठं पोटाला 4 घास मिळतील तिकडं आपण जाऊया. हे काय जातं ना वरवंटा पाटा हे घरी नेऊन काय करायचे, तोच माघारी आपल्या डोक्यात टाकतील घरी गेल्यानंतर माणसं. तो म्हणतो जरा थांब, मी जातो एकटा. आणि यातला एक चोर हळूच वर आला आणि समोर पाहतो तो काय, तुकाराम महाराज सावकाराच्या वाड्याच्या बाहेर एक मोठंच्या मोठं तुळशी वृंदावन आणि या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालताय तुकोबऱ्या. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. एक चोर हळूच गेला आणि तुकोबऱ्यांना म्हणू लागला, महाराज हे काय चाललंय? तुकोबऱ्या त्याच भाषेत सांगतात, बोलू नकोस, माझ्या पाठीमागं चाल, काय चाललंय हे तुला नंतर कळेल. त्या मूर्खाला वाटलं ही चोरीची काहीतरी टॅक्ट असेल, असं फिरून काहीतरी येणार असेल, आधी आधी काय असेल. हो, आणखीन एक चोर आला, आणखीन एक आला, आणखीन एक आला आणि 4 तुकोबऱ्यांच्या पाठीशी चालू लागले. आणि एवढ्यामध्ये 4था प्रहर झाला आणि तुकाराम महाराज खाली बसले. 4घांना सुद्धा खाली बसवलं. त्यातला एक चोर म्हणतो, महाराज चोरीचं काय, तेच चाललंय ना. अहो कोंबडा ओरडलाय बाहेर आणि तुम्ही काय तेच चाललंय. आणि बघता बघता स्वर घेतला तुकोबऱ्यांनी विण्याचा आणि मुखातून शब्द बाहेर पडले, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा.
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. तुकोबराच्या मुखातून भोपाळ्या बाहेर पडल्या आणि मग तो पहिला चोर म्हणतो, मी सांगत होतो यांच्या नादाला लागू नका, आता मरणार आपण चौघांनी, हा सुटणार. बाहेर पळाय पण येत नव्हतं. सावकार म्हणतो, हरिपाठ नाही केला, काकडा कोण करते म्हणून पाहण्याकरता धावत आला आणि पाहतो तो तुकाराम महाराज दिसले. 10 दिवशी कोसळीने हंबरला फोडला सावकारानं. महाराज कित्येक वेळा मी निमंत्रण केलं या वाड्यात येण्याकरता, पण कधीच नाही आला. आज अचानक आला. बरं आला ते आला आणि साथीदारांच्या सहित आला. चौघांना वाटलं मरण तरी टळलं, नशीब जाऊ दे, सोडून दे विषय. आणि मग तुकोबराच्या स्नानाची सोय केली. या चौघांना देखील अंघोळा घातल्या. सुवासिक उठणं लावून त्यांना अंघोळा घातल्या. कधी केल्या त्या कोण जाणे, पण केल्या अंघोळा मात्र. नवीन कपडे प्रदान करण्याकरता दिली. तुकोबराचा नित्यनेम सुरू झाला. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी. आणि मग तुकोबराने गंध उघडावा आणि प्रत्येकाला त्या चौघांना नाकापासून शेंडीपर्यंत नामाट्या ओढल्या. अशा त्यातला एक चोर खूपच विद्वान म्हणतो, महाराज म्हणे काय, जरा इकडेही पट्ट मारा. तुकोबराय म्हणतात, त्या लायकीचं नाही, जरा थांब, जरा थांब. आणि एवढ्यामध्ये मुनीमजी धावले. सेठ, रात्री वाड्यावर चोरी झाली असती, पण तुकोबराय आले आणि आपली चोरीच नाही झाली. जेवणाचा थाट केला तुकोबरायांच्या. एका ताटामध्ये 14 वाट्या नुसत्या भाज्यांच्या होत्या. वचन मग की मदरित्रता, काही कमी बोलावं आपण. वारकऱ्याची पंगत आहे होती. केशवा माधवा गोविंद गोपाळा, जेवितो कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामन दशरथ नंदना, जेवितो बा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवितो नरहरी पांडुरंगा. आई सिगलानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नामयाचा. आणि मग सुरुवात झाली पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि मग ही चौघ जेवायला बसली आणि महाराजजी जेवू लागले. काय खातो आम्हा कास या सांगा, हो काय खातो काय माहिती. पण तुकोबराय हो या चौघांनी मात्र बाह्या मागं घेतल्या, पण कशावर काय खावं ते कळत नव्हतं. पण सगळंच खायचा हा विचार केला आणि 14 वाट्यातल्या भाज्या संपवून टाकल्या. तुकोबरायांनी मात्र 14 वाटीत असा हात कालवला आणि महाराज हात धुवायला बाहेर गेले. एकाने विचारलं, महाराज त्या 14 वाटीतली भाजी नाही खाल्ली? म्हणे नाही खाल्ली. तुम्ही खाल्ली? आम्ही चौघांनी खाल्ली. मूर्ख आहात. म्हणे का? त्यात भाजी नव्हती. मग त्यात लाकडाचा भुस्सा होता. म्हणे का? सावकाराचं जेवण आहे, तेलकट तुपट हाताला लागतं, भुस्साला हात चोळायचा असतो, नंतर हात धुवायचा असतो. यांनी भाजीहून पहिल्यांदाच खाल्ला. यांनाच कळत नव्हतं आपण काय खातो. अरे प्रत्येकाच्या समोर एक सुवर्ण मोहराचं छोटं ताट आणून ठेवलं. प्रत्येकाच्या समोर ही पूजा आहे वारकऱ्यांची, ही पूजा आहे. जाताना काहीतरी द्यायचं. आणि प्रत्येकासमोर एक सुवर्ण मोहराचं ताट ठेवलं. एक चोर एका चोराला म्हणतो, एक रात्र संगत केली तर सुवर्ण मोहराचं ताट मिळतं. दुसरा म्हणतो सोडायचाच नाही. आणि एवढ्यामध्ये तुकोबराय म्हणताय, सोने रुपये आम्हा मृतिके समा, माणिक पाषाण खडे जैसे. ताट माघारी केलं. एक चोर म्हणतो, महाराज असं नाही करायचं, बाहेर गेल्यावर काय करायचं बघू, आत्ता घ्या. माझा दृष्टांत संपला. एका चंदनाचा सुगंध या झाडांना मिळाला, एका परिसाचा स्पर्श या लोखंडांना झाला, एका दिव्याचा प्रकाश या अंधकारावर पडला. आणि चारही चोर देहूच्या वेशीत आले, गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या आणि तुकोबरायांच्या द्रुपद मंडळामध्ये काम करू लागले. सर्वांगी साखर अवघी गोड ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज सांगू लागले, माझ्या सज्जनांच्या जवळ तुम्हाला कोणताही अवगुण भेटणार नाही. चंदन अवगुण आहे, परीस अवगुण आहे, दीप अवगुण आहे, पण साखर जशी गोड आहे, साखर जशी अवगुणी नाही, गुणरहित आहे, असे सज्जन माझे गुणरहित आहेत. या सज्जनांच्या जवळ तुम्हाला कधीही अवगुण भेटणार नाही. आणि म्हणूनच आदरणीय श्री अनिलसिंग परदेशी यांनी आपल्या वडिलांच्या तथा कैलासवासी मदनसिंग परदेशी यांच्या, कारण त्यांच्या वडिलांचं जीवन चंदनाप्रमाणे या कुटुंबाकरता स्वतः झिजून गेले. दिव्याप्रमाणे प्रकाशमान होते. रात्रंदिवस याच्यामध्ये लक्ष सगळ्या गोष्टीत असायचं. मोठी ताकद होती. या एक सांगू तुम्हाला, कोणाचे श्राद्ध हल्ली कोण घालत नाही. कारण एक सांगू, जर खरंच त्यांनी आपल्याला उभं केलं असेल आणि त्यांनी ते संस्कार दिले असतील
आणि म्हणून पूजनीय आदरणीय कैलासवासी मदनसिंग परदेशी यांनी दिलेले संस्कार, त्यांचे पुतणे असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांची मुलं असतील, त्यांच्या सुनबाई असतील, या सर्वांना केलेले संस्कार, या संस्काराचं फळ म्हणजे तुम्ही सगळी मंडळी जमलेलं आहात. आणि या संस्काराचं फळ प्रमाण असतात. हो, त्यांचं नाव आहे मदनसिंग परदेशी, म्हणून तुकाराम महाराज या अभंगाचा शेवट करतात. तुका म्हणे तैसा सज्जना पासोने, तुका म्हणे तैसा सज्जना पासोने, तुका म्हणे तैसा अंधकार दीपनाही पाठ कोटी अंधकार, पाहता अवगुण मिळे चिना, पाहता अवगुण मिळे चिना, दीपनाही पाठी कोटी अंधकार, सर्वांगी सागर अवघी गोड रे. राम तुकाराम 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 तुकाराम. या तारखेसंदर्भामध्ये या विभागामध्ये येताना त्यांच्या निमित्ताने मी इथंपर्यंत आमच्या राजूभाऊमुळे येत असतोय. आणि त्या निमित्तानं आबांची दुसऱ्यांदा त्यांच्यामुळं माझी पुन्हा एकदा भेट झाली. नव्याने मित्र मला मिळाले, प्रकाश महाराज मिळाले, संकेत महाराज आहेत, विनयकरी महाराज आहेत, चोपदार महाराज आदी सगळी मंडळी. तुम्ही श्रोतो सज्जन मायबाप चरणाशी दंडवत करतो. आपल्या जे काही बोललो ते माझं नाही, माझे आजोबा वैकुंठवासी पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांचे शब्द आहेत. चुकीचं असेल माझ्या वाणीचा दोष, निन्यते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनवितो असे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे बेडे वाकुडे बोलतरे, नाही उच्चारिला अधिकार, जाणे शरारा